नमस्कार, RNN न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. बघा RNN न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा. RNN न्यूज मराठी. आज रोजी दिनांक मार्च 2026 सायंकाळी 6:30 अचानक आपले पुसद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथूनच जवळ असलेल्या वाशिम रोडवरील डिप्पीमध्ये अचानकपणे भयंकर आग लागली आणि आगीचे लोळत पसरत होते. मुख्य रस्त्यावर सदर डिप्पी असून हा पुसद वाशिम मुख्य रस्ता आहे. मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्यावर गर्दी आणि नागरिकांची तुफान गर्दी असते. वाहतूक आहे. MSEBचे काही लोक इथं आलेले आहेत आणि त्यांच्याकडून तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. तर अग्निशामकही इथे आलेले आहे आणि डिप्पी जवळपास जळून राख झालेली आहे. आता डिप्पीमध्ये काही उरलेलं दिसतही नाही, पण हे अग्निशामकची गाडी आलेली आहे आणि त्यांच्याकडून आता आग विझवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तिथे पुसद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील ही घटना असून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते रेस्ट हाऊस रोडवर सदर डिप्पी असून डिप्पी जळून राख झालेली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे कर्मचारी आणि येथल्या सर्वसामान्य नागरिकांकडून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते आणि जवळपास लवकर अग्निशामक दलाची गाडी इथे आलेली आहे आणि त्यांच्याकडून सदर डिप्पी विझवण्याचे काम केले जात आहे. पुसद नगरपालिकेच्या अग्निशामक दलाकडून लागलेल्या डिप्पीच्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेले असून इथे मोठ्या प्रमाणामध्ये या डिप्पीच्या खालीच हा कचरा साचलेला होता आणि त्या कचऱ्यामध्ये कोणीतरी बिडी सिगारेट वगैरे काहीतरी टाकल्यामुळे सदर आग ही मोठ्या प्रमाणामध्ये लागली आणि डिप्पी जळून खाक झाल्याचे सर्वसामान्य नागरिकांकडून सांगितले जात आहे. तर आता सध्याच्या घडीला तरी नगर परिषद पुसदच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून सदर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेले असून इथला कचरा हा उचलला जात नसल्यामुळे सदर आग लागल्याचे सर्वसामान्य नागरिकांकडून बोलून दाखविले जात आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनानेही मेंटेनन्सवर लक्ष देणे गरजेचे आहे. वेळोवेळी कचरा उचलणेही आवश्यक आहे, जेणेकरून पुढे अशा घटना घडणार नाहीत. याकरिता नगरपालिका प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. RNN न्यूज मराठीसाठी मी चीफ एडिटर बाबा खान, RNN न्यूज मराठी, पुसद.